आज जे आमचे विरोधक आहेत त्यांना पुढचे 25 वर्ष विरोधक म्हणूनच बसवतील. बोला सर, महाविकास आघाडीच्या वतीने 175 ते 180 जागा विधानसभेला जिंकून येतील असा दावा करण्यात येतोय. आपल्याला काय वाटतं? दावा करायला काय मी 288च्या 288 जिंकेन म्हणेल, पण ते जिंकल्या पाहिजेत ना. मुद्दा असा आहे की मुस्लिम बांधवांचा गैरसमज करून, दलित बांधवांचा गैरसमज करून जी मतं मिळवलेली आहेत, एक फेक नरेटिव्ह सेट करून, याच्यामुळं काही लोकांना ही मताची सूज झालेली आहे. विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणार, हे निर्विवाद सत्य आहे. योजना आहे त्यासाठी आता उत्पन्नाचे दाखले वगैरे सर्व ही प्रक्रिया आहे, जुलैपासून आपण देणार आहे. कसं काय लवकर कसं काय सगळं? आजच जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना केलेली आहे की युद्धपातळीवर ही आपल्याला राबवायची आहे आणि आपल्या लक्षामध्ये येईल की प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिव्ह्यू घ्यायला आम्ही सकाळपासूनच सुरू केला आहे. माझ्याकडे जे 2 जिल्हे आहेत त्याचा सकाळी मी रिव्ह्यू घेतलेला आहे. ज्या तारखेला महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार हे सांगितलेलं आहे, त्याच तारखेला जमा होते. स्वतंत्र यंत्रणा आपण उभी करतोय. हा बजेटमध्ये ओपनसाठी असं काय वैशिष्ट्य आहे का? नाही, आता 1500 रुपये जे महिलांना मिळणार आहेत ते कोकणातल्या पण मिळणार आहेत. त्याच्यानंतर 3 सिलेंडर जे मिळणार आहेत ते कोकणातल्या देखील महिलांना मिळणार आहेत. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या पंपाचं वीज बिल जे माफ झालेलं आहे ते कोकणातले देखील त्याच्यामध्ये शेतकरी आहेत. त्याच्यामुळं कोकणाला देखील ह्या वैयक्तिक लाभाचा फायदा होणार आहे. रस्त्यांची कामं तर सुरू झालेली आहेत. बजेटमध्ये अनेक पैसे रस्त्यांना मिळालेले आहेत, नळपाणी योजनांना मिळालेले आहेत. येत्या 7 ते 8 दिवसामध्ये जे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं आणि विशेषतः रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं की आपल्याकडे ओशन युनिव्हर्सिटी पाहिजे, सागरी विद्यापीठ पाहिजे, ते सागरी विद्यापीठाची मान्यता देखील आपल्याला रत्नागिरीमध्ये मिळेल. लॉ कॉलेजची देखील मान्यता मिळेल. त्याच्यामुळं काही आचारसंहिता आहे. 4 तारखेपर्यंत मला बंधन आहेत, पण सगळ्याच गोष्टी मी काही सांगत नाही. परंतु कोकणाला देखील या बजेटमध्ये प्रचंड झुकतं माप मिळालेलं आहे. ओके, पदवीधरचा निकाल आहे, काय अपेक्षा आहे? पदवीधरच्या निकालामध्ये महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.